मॉर्निंग गाईज. आजचा दिवस दुसरा गावातला. जस्ट उठलोय 8:30 वाजता. समोर व्ह्यू डायरेक्ट डोंगर. रात्री झोपताना बघा 2 असे कांदा घ्यावं लागतात. आता जातो फ्रेश होतो आणि बाकी तुम्हाला सीन दाखवतो बाहेरचे चांगले. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि आंघोळ करायला चाललोय. खूप थंडी आहे, त्यासाठी गरम पाणी बघा मी कसं करतोय चुळीवरती. आणि बाजूला बघा हे बघा, हे स्मॉल पपीज बोले तो पिल्ल. गरम पाणी तापवतोय शेगडीवरती. मग आंघोळ करतो. मग तिथे दिवाळी आहे त्या लोकांची, दुसऱ्या लोकांची. मग तिकडे जाऊन बघूया ते कसे कापतायत, कुलदेवाला बोकड देतात वगैरे. मग बसून पाणी तापवायला बसलं, पाणीच तापत नाही कारण की ऑलरेडी थंड पाणी होतं ते. मित्रांनो आता आपण चाललोय दुसऱ्या ठिकाणी जिथे दिवाळी चालू आहे. तिकडे आज बोकड कापणार. तिकडे आपण बोकड कापणार आज. तर मी रेडी झालेलो आहे. हा माझा आउटफिट आहे. फक्त शूज नाही घातले मी कारण हा रस्ता बघा किती अवघड आहे. पूर्ण स्लोप आहे खाली. पूर्ण आपल्या डोंगरापेक्षा पण लय मोठा, म्हणजे असं चढ आहे आणि असं स्लोप आहे. कोण चालूच शकत नाही, गाडी तर येऊच शकत नाही, एवढं खडबडी आहे. आणि खाली घर आहेत. सगळी लोक पुढे निघालेत. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मी परत लेट झालेलो आहे आंघोळ करायला, कपडे घालायला. तर खाली वाट बघतात माझी मम्मी वगैरे, आत्या. तर मी आणि कनू आहे. करिश्मा राईट हँड आहे आमची. माझे कपडे, माझे सामान सगळे करिश्मा उचलते, म्हणून ते माझ्यावर थांबले. आणि हां, माझ्या मित्रांसाठी आज नवीन अपडेट पाटा तुम्हाला दाखवतो. तिकडे त्या घर दिसते ते वाईट, तिकडे जायचं आम्हाला. तर रिक्षा वगैरे आम्हाला काहीच भेटली नाही, तर आम्ही चालत चाललो आहे. थोडं खायला घेतलं इथे, बिस्किट वगैरे सगळे चालत चाललेत. दिस इज नेपाली बिस्किट, कोकोनट कुकीज. हे खात चाललो आहे आम्ही आता वरती चालत. आता इथे ऊन आहे ना, इथे थंडी वाजत नाही उन्हामुळे. वाजते पण थोडी वाजते, पण सावळीत गेल्यावरती ना गार हवा येते, गार एकदम. असं वाटतं कोणीतरी एसीचा दरवाजा खोललाय. झाला अर्धा तास झाला चालतोच आहे, रिक्षा नाही आली अजून. सावळीत आलो, थंडी वाजायला लागली, गार हवा येते पूर्ण सावळी. आता उन्हात गेलो की नॉर्मल थंडी वाजणार. एवढ्या वेळाने चालल्यानंतर आत्ता ऑटो आलेली आहे, ते मग दाखवलं. आता त्या ऑटोमधनं आम्ही जाणार. चला आता ऑटो पकडूया आणि ऑटोने जाया वरती. आता एवढ्या मोठमोठ्या गाडी छोट्या रस्त्याने. इधर रिक्शा के लिए झगड़ा चल रहा है, रिक्शा क्या चालू देखो खाना. अरे व्यू हमेशा की तरह दे अबू. बैठो आप बैठो. आप बैठो. आता आम्ही पोचलेलो एक बरोबर जिथे दिवाळी साजरी होणार आहे, जिथे बोकड वगैरे कापणार आहेत, त्याच्या थोडं मागे थोडं खाली इथे थांबलेलो आहे. आणि तुम्हाला वरून व्ह्यू दाखवतो कसा व्ह्यू आहे. हा असा नजारा आहे वरून. काहीतरीच मला असं वाटतं मी एकदम टोकाला आलोय. बाकीचे अजून यायचे बाकी आहेत, पण मला असं डोंगर बघून मला वैष्णोदेवीची आठवण आली. वैष्णोदेवीला पण असं डोंगर वगैरे होते. माटी आहे ना बडा छोटीच्या रस्त्याने मी चाललो आणि ते व्ह्यू पण एकदम चांगले. फुलं आलेले तिथे. आणि हे राईचं झाड आहे, राईचं खेत आहे, राईची खेती ही. त्या राईची खेती बघा किती सुंदर आहे, पिवळे. पण इथे येऊन जरा फ्रेशनेस वाटला, म्हणजे एकदम निवांत कूल वाटलं. माइंड एकदम फ्रेश झालं डोंगर बघून, थंड पाण्याची आंघोळ करून, गरम पाण्याची आंघोळ करून, थंडीची मजा घेत खूप भारी वाटलं. आता एकानं चालत पुढे थोड्या याच्यावरती हे आहे चित्र आहे. आणि ही बघा. I'm in the Nepal. Yes. I'm feeling very well. I'm very happy. बस इंग्लिश येत नाही आता हम लोग को.
बिग शो. जिथे दिवाळी आहे तिथे आम्ही पोचलेलो आहे आणि गर्दी खूप आहे, खूप आहे. वरती सगळे बोकड आहेत आणि सगळे आराम करतात. हा बघा इथे बांधलाय. 5 लाख पाचोडा. काय करतात काय मालूम. संत्रा आहे बघा, खूप नॅचरल संत्रा आहे. ये साइड आहे ठीक आहे ना. तर आता मी चाललोय आमच्या गावच्या टोळीसोबत. ही आमची गावची गँग आहे. 1 2 3 4 5 6 आणि अजून मागे 4 आहेत. आम्ही 10 जण असा डोंगर फिरतोय, एक्सप्लोर करतोय डोंगर. तर आमच्या गावची गँग आहे. बेले भाई काय भावा बोलूस. काय भावा काय बाबा काय भावा काय भावा. हा इथे आले तर सगळ्यांना आता मराठी भाषा शिकवून जाणार मी. बार इन नेपाळ, नेपाळचा बार आहे, घरगुती बार. आणि इथे बसलोय आम्ही. तो काय समजलं फ्रीवर कडक नेपाळी ब्रँड या आणि झोपा डायरेक्ट. मी फ्रुटी पितोय आणि लोक गावचे जातात. लहान लहान पुरं पण घेऊन चाललेत बोकड देवाकडे. मी आता खूप लांब आहे, तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल. बकऱ्याचा आवाज. ही इथे भाडे मारते सगळ्यांची. 50 रुपये 1 सीट. 1500 रुपये एक भाडा. एकाचे 50 रुपये सीट आहे. 200 200 200 200. ही आहे नेपाळची नोट. जी नेपाळचे 50 रुपये अशी दिसते. नेपाळ राष्ट्र बँक पुढे आणि मागून बिबटे आहे नोटीवर. चांगली नोट आहे, छान आहे. फक्त किंमत कमी आहे. यांचे 50 म्हणजे आपल्याकडचे 20 रुपये. प्रिंस द ड्राइवर, प्रिंस द राइडर. प्रिंस कितना रुपया है यहाँ से विरार जाने का? 1000 रुपये. 5 करोड़. 1000 के पीछे कितना जीरो रहता है? ओ स्कूल जाता है. इस बात पे तेरे को कैडबरी. आगे मूंगी पीछे हाथी. बोल मेरे साथी, बोल मेरे साथी. हा आहे राजाचा दरबार. नेपाळचा राजा आहे ना, त्यांचा दरबार आहे हा इकडचा. मी खालून चढत आलो वर, ते नाही दाखवलं तुम्हाला. तिथे पायऱ्या आहेत, तिकडनं मी चढत आलो. हे असे पायऱ्या आहेत राजाच्या दरबाराचे. हे चढून जावं लागतं. म्हणजे खाली उतरताना तुम्हाला दाखवायचं, कारण की वरती जाताना मी दाखवलं नाही. आता आम्ही निघालेलो आहे तिकडनं, कारण की तिथे अजून वेळ आहे.
बोकड वगैरे कापायला. तर मी ते दाखवणार नाही तुम्हाला आज, उद्या नक्कीच दाखवेन, कारण की उद्या आमची दिवाळी आहे. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन सगळे बोकड कसं काय करतात. आता मी चालत चाललो आहे आमच्या घरी. बाहेर होतं ती का बाहेर करून ना बाहेर. आम्ही आमच्या एरियात पोचलेलो आहे. मी, माय मदर, मम्मी, माय फादर, पप्पा. इथे सगळे बसलेले फॅमिली आमची. इथे काहीतरी खात आहेत आय थिंक तो. प्रिन्स 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 इथे आणि इथं बघा छोटा बेबी विथ प्रिन्स. इथे काय खात आहेत? ओ पिनी रोटी, अचार. भगवान पानी पिलो यार पानी. आराम से आराम. आता इथे पण खायचंच काम आहे. पिंकीले त भन्छ जल जब भन्ला तब गर्दै छोडिदिनु भन्छ. धारा फोर्सबाट आएको त्यस्तो भन्छ. माझ्या मामाच्या घराच्या एक घर सोडून खालीच तिथे तुम्हाला एक चीज म्हणजे एक वस्तू दाखवतो, एक्सप्लोर करतोय तुम्हाला. इथे मोसंबीचं झाड आहे हे बघा. जास्त लांब नाही आहे, जास्त लांब नाही आहे. मी इथे उभा आहे आणि झाड समोर आहे, तोडून मी खाऊ शकतो. बट नको, माझी इच्छा नाही आता खायची, कारण की मी जत्रेलाच खाऊन आलो संत्रे वगैरे. तर इथे मोसंबी आहे, तर मोसंबी नाही खाणार. इथे पण आहे फ्रीका संत्रा, फ्रीका संत्रा, फ्रीका संत्रा. 4-5 काढलेत मस्तपैकी. आता पोचलेले काकीच्या गावी आणि इथे बाहेर शेगडीवरती चाय बनवत आहेत आणि इथे सगळे बसून व्ह्यूची मजा घेतोय. ਪਹਿਲਾਂ ਤੇਰੇ ਨੈਣ ਮੈਂ ਦੇਖੇ ਫਿਰ ਦੇਖਿਆ ਤੈਨੂੰ ਨੀ.